स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो. सर्वांना शुभ सकाळ व गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो आत्ता पप्पाला घेऊन जायचं वळणला. आता वाजले 7. तर लवकरात लवकर मित्रांनो काय फ्रेश वगैरे नाही झालो, काय असेल ते आवरून घेतले, कपडे वगैरे घातले, तर निघायचं मित्रांनो. सकाळी बघा उजाडलं बाहेर देखील चांगलं होय की. आणि ब्रश वगैरे करून चहा वगैरे घेऊन आणि आपण निघू आहे का नाही. लवकरात लवकर त्यांना सोडून मागं पण यायचं आहे. तिथं कुपन असलं तर कुपन भरू, ना तर मग तिथलं आवरून लवकर येऊ. तर चला निघू मग. मित्रांनो घरून निघाला आम्ही आणि इकडं मसळवाडीच्या जवळ जवळ सूर्यदेव बघा एकदम मस्त चमकून आले. सकाळी लवकरच निघालो. तर अशा मित्रांनो काय बघितलं नाही निघालो. मित्रांनो आता मी वळणला आलतो म्हणजे बराच टाइम झाला येऊन. आणि तरी मला अर्धा दीड तास झाला असेल, म्हणजे दीड तास होत आला मित्रांनो. सगळं इथलं आवरून वगैरे घेतलं आणि पप्पा गेले त्यांच्या ड्युटीवर. तोपर्यंत आपण घरातली सफाई वगैरे करून घेतली. बघा झाडून वगैरे घेतले एकदम स्वच्छ असं. आणि जास्त पाणी भरून घेतलं मित्रांनो, कारण की फ्रेश पाणी भरलं ना तर प्यायला पण बरं असतंय मित्रांनो. समोर बघा रांगोळी वगैरे काढली मुलींनी, कारण की आज 10वीचा म्हणजे कसं स्टँडअप तर झाला असेल बरं का. कारण की आता पेपर पण चालू होते, तरी कार्यक्रमच वाटतो शाळेमध्ये. खूप गाड्या पण अशा आल्यात आणि मुलं पण सकाळपासूनच तयारी करत होते. बहुतेक काहीतरी कार्यक्रम असावा कोणाचा. बघा गाड्या किती आल्या, स्कोडा वगैरे सर्व गाड्या आल्या तर मुलं खेळतात. आणि रांगोळी बघा किती छानपैकी काढली. आणि ह्या मित्रांनो कला पण खूप असते बरं का मुलींमध्ये. बघा किती छान रांगोळी काढली आणि एवढं मोठं नाव स्वागतम असं नाव काढले. आणि कसे आपले पाहुणे पण आलेत, अजून काही येऊच राहिलेत आहे की नाही. गेट पण उघडं करून ठेवलं आहे. बघू आपण आपलं गावात चक्कर वगैरे मारायचं आहे आपल्याला. एकदा गावात जाऊन येऊ, गावात आहे की नाही की कुपांचं बघू. असलं उघडं तर भरायचं आहे आपल्याला, कारण की पप्पाला जायला गावात जमत नाही, तर आपणच जाणार आहे मित्रांनो आहे का नाही. तर बघू थोडा वेळ थांबू. आता 10 10:30च्या पुढे निघू गावात आहे का नाही. तोपर्यंत काहीतरी आपलं काम वगैरे करत राहू. हे पण झटकून वगैरे घेतलं मित्रांनो बिछाना चांगला. आणि हे आपलं टावेल वगैरे टोपी माझी. सकाळी नुसतं मित्रांनो जर्किंगच घालून आलो होतो आणि लाईट गेली मित्रांनो. आत्ता बघा हो चार्जिंगवरचा बले, तो पण एकदम अंध कसाला लागलाय आहे का नाही. कसं मित्रांनो उन्हाळ्याचं लाईट जायची शक्यता खेडेगावांमध्ये जास्त असते. आणि तसं गरमत पण मित्रांनो रात्री तर खूप हाल होतं बरं का. अजून काही एवढी लाईट वगैरे जात नाही, जायला सुरूच होईल आहे का नाही. बघा किती ऊन पडलंय. आपण गावात चक्कर मारून बघू, असलं तर भरू, नाही तर मग जाऊ घरी. मित्रांनो आता गावातून मी रेशन घेऊन आलो. कुपन म्हणजे ते घेऊन आलो मित्रांनो. तिथं खूप अशी गर्दी होती, तिथं बराच टाईम गेला. आता वाजले मित्रांनो 12 वाजले, 12 12:30. आणि अजून मित्रांनो जेवण नाही काय नाही, इकडेच फिरतोय अजून वळणकडं. तर बघा गोणीमध्ये घेऊन आलो, तुम्हाला दाखवतो कसे. एकाच गोणीमध्ये 2 ॲडजस्ट केलं मित्रांनो. एकाच गोणीत गोणी टाकून घेऊन आलो. बघा तांदूळ बघा कसे एकदम खराब असे तांदूळ आलेत. ते बघा सोंडे बघा किती त्याच्यामध्ये. एकदम कसं आहे मित्रांनो कुपनचं पार खायचं जोगं पण नसतं, पण आणायचं आणि उगाच कसं आहे आता द्यायचं म्हणून द्यायचं. सरकारने ठरवलेलं आहे. कसं आहे आता फक्त ते नाही का सवय लागलेली म्हणून नुसतं देत राहायचं. जाऊ द्या मरू द्या काय बोलायचं त्यांच्याविषयी. त्यांनी मस्तपैकी 5 स्टारमध्ये खायचं ना आपण खायचं येडं-वाकडं. कसं आहे आपली चुकी आहे ती. मग आपल्या जनतेची चुकी आहे, त्याच्यामुळेच आपल्यावर असे दिवस येतात. जाऊ द्या ते बोलून उपयोग नाही. आपलं काय आपण सामान्य माणसं आहे. आपल्या जीवनामध्ये कष्ट करायचे आणि खायचं हेच चालू असतं. तर आलो मित्रांनो मी आपलं हे घेऊन. तर चला मित्रांनो निघू, कारण की आता काही सुधारणा. घरी जाऊन जेवण पहिलं करावं लागेल आता. चला निघू आपण.
मित्रांनो आपण निघालोय आता मानोरीच्या पुढे. बघा चिचा किती आहे, एकदम गच्च भरली चिचा. निघालो आता. बघा हरभऱ्याचा वावर बघा किती एकदम वाळून राहिला हरभरा. एकदम छान पैकी. आणि तिकडे तुरीचं रान आहे मित्रांनो. इथं जांभळीचं झाड. सगळे वस्ती मित्रांनो किती मस्त. आता कसं दुपार झाली ना त्याच्यामुळं एकदम लागलं. 12 वाजून गेले मित्रांनो. कसं कुपन वगैरे भरलं, पाणी वगैरे सर्व आपण निघावं लागतं, कारण की त्यांना जमत नाही मित्रांनो त्यांच्या मस्त फुल आहे काय काय माहिती. येतो काय मिळत होता गाडीला. इथं संपलाय, तिथून चालू झालं आणि इथं संपलाय. पोहोचू मित्रांनो आपण घरी गेल्यावर आपल्याला मस्त फ्रेश वगैरे मित्रांनो. आता जेवण वगैरे केलं, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो, कारण की बिगरा आंघोळीचंच गेलो होतो. फक्त आपलं ब्रश वगैरे केला, चहा घेतला आणि मग गेलो. तर इथं आलो, फ्रेश वगैरे झालं, जेवण केलं आणि बाकीचे झोपलेत मित्रांनो. आमचा डॉन अजून जागा आहे, कारण की आत्ताच झोपायचा प्रयत्न केला, पण कुत्रा ओरडला तर लगेच मग चिटकायला लागली त्याच्या आईला. हा असं आहे मित्रांनो. तर ते जाऊ द्या मित्रांनो, आपण पण थोडाफार आराम करू, कारण की सकाळी पण खूप दणदण अशी झाली जीवाची. तर थोडा झोपतो वगैरे. आता संध्याकाळचे वाजले 7, कारण की आपल्याला खूप असं उशीर झाला. फ्रेश वगैरे झालो आणि दिवसभर मित्रांनो, कारण की दुपारी आलो, जेवण वगैरे करून झोप घेतली. झोप घेतल्यानंतर उठल्यावर थोडंफार काम केलं आणि इथंच काय बाहेर काय वगैरे गेलो नाही मित्रांनो, घरातल्या घरीच होतो. आणि शिवांशला बघत बघत त्याच्यासोबत बॉल वगैरे खेळलो मित्रांनो, कारण की मी ज्याला बॉल आणला आहे. तर श्रीरामपूरला त्या दिवशी गेलो ना, तो बॉल आणला होता मित्रांनो, तुम्हाला दाखवला असता, पण आता बॉल पलीकडे आता विसागला तर रडायला नको तो, आहे की नाही. तर कसं आहे मित्र, आज म्हटलं लवकरच जाऊ गावात, लवकरच येऊ, कारण की 9 साडेनऊ